राज्यातील 29 महापालिकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. या निकालात महाराष्ट्रातील 29 पैकी 24 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना स्पष्ट किंवा काठावरचे बहुमत मिळाले. शिवाय भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. पण त्याच वेळी जी गोष्ट मनसे आणि शरद पवार गटाला जमली नाही, ती गोष्ट एका अनपेक्षित पक्षाने करून दाखवली. त्यामुळे प्रस्तावित पक्षांना देखील धक्का बसलाय. भाजप, शिंदे गट, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटानंतर या पक्षाने मोठी कामगिरी करत आता आपले वेगळे अस्तित्व निर्माण करताना प्रमुख पक्ष म्हणून ओळख मिळवली आहे. कोणता आहे तो पक्ष? महापालिका निवडणुकीत पक्षाची भूमिका कशी राहिली आहे? त्याचे परिणाम काय होऊ शकतात? याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट. 2014ची विधानसभा निवडणूक आठवते का? त्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. त्यावेळेस प्रणिती शिंदे यांनी म्हटलं होतं, देशद्रोही, दहशतवादी आणि यमायम या पक्षात फरक नाही. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती. कारण 2014 पासून त्यांना प्रत्येक वेळेस एमआयएमशी लढत द्यावी लागत होती. पण तेव्हा कोणीही जास्त लक्ष न दिलेला एमआयएम पक्ष आता अधिक ताकदीने आणि ठळकपणे समोर आलाय. या पक्षाची कुठेही सत्ता आली नसली तरीही अनेक ठिकाणी 2 किंवा 3 नंबरच्या जागा पटकावत या पक्षाने आपल्या नगरसेवकांचे शतक पूर्ण केले. राज्यात पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये असिमुद्दीन ओवेसींच्या एमआयएम पक्षाने लक्षवेधी कामगिरी केली. राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये मिळून एमआयएमने 125हून अधिक जागांवर विजय मिळवलाय. त्यातही मुंबईत एमआयएमने जिंकलेल्या 8 जागा त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. राज्यातील 29 पैकी 13 महानगरपालिकांमध्ये एमआयएमनं आपलं खातं उघडलंय. या पक्षाचा प्रभाव केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित न राहता मुंबई, ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांपर्यंत पोहोचल्याचं चित्र स्पष्ट झालंय. दरम्यान राज्यातील तब्बल 4 महानगरपालिकांमध्ये एमआयएमला विरोधी पक्षनेता असणार आहे. मालेगाव, धुळे, संभाजीनगर आणि नांदेड, वाघाळ या 4 महापालिकांमध्ये एमआयएम पक्षाने मोठ्या विरोधी पक्षाची भूमिका मिळवत दमदार उपस्थिती दाखवली. यावर बोलताना असिमुद्दीन ओवेसी यांनी ही कामगिरी ऐतिहासिक असल्याचं म्हटलंय. पण आपण भाजप किंवा विरोधकांच्या इंडिया आघाडीसोबत जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मालेगाव महापालिकेत एकूण 84 जागांपैकी इस्लामिक पक्षाने 35 तर एमआयएमने 26 जागा जिंकल्यात. भाजपला केवळ 2, काँग्रेसला 3 तर शिवसेना शिंदे गटाला 18 जागांवर समाधान मानावे लागले. या निकालात एमआयएमने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरत मजबूत विरोधी पक्षाची भूमिका मिळवली आहे. तर सत्ता स्थापन करत असलेला इस्लामिक पक्ष देखील नवा आहे. धुळे महापालिकेत भाजपने 50 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली असली तरी एमआयएमने 10 जागा जिंकत महत्त्वपूर्ण उपस्थिती दाखवली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट 8, शिवसेना शिंदे गटाला 5 तर इतरांना 1 जागा मिळाली आहे. मुंबईत पक्षाने केलेली कामगिरी अनेकांना चकित करणारी आहे. मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना महायुतीने बहुमताचा आकडा गाठला असला पण या निवडणुकीमध्ये एमआयएमला मिळालेलं यश चर्चेचा विषय ठरलाय. एमआयएमला मिळालेल्या या 8 जागा मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये आहेत. त्यामुळे इथली राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. एमआयएमला मिळालेल्या या यशामुळे मुंबईमधील समाजवादी पक्षाला मात्र मोठा धक्का बसलाय. मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये एमआयएमला मुस्लिम मतांचं संघटन करण्यामध्ये यश आलंय. तसंच मुंबईमध्ये ओबीसी बंधूंची सभा देखील पार पडली होती. याशिवाय एमआयएमने मुंबईमध्ये तरुण आणि सुरक्षित उमेदवार मैदानामध्ये उतरवले होते. अबू आझमी यांच्या मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात एमआयएमने बहुतांशी जागा जिंकल्यात. चौथ्यांदा आमदार बनलेल्या अबू आझमी यांच्या विरोधात मोठी नाराजी होती. त्याचा लाभ मात्र एमआयएमला झालाय. मुंबईत अनेक ठिकाणी एमआयएमचे उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर आहेत. एमआयएमने मुंबईत मुसंडी मारत आश्चर्याचा धक्का दिलाय. 2017 मध्ये मुंबई महापालिकेत एमआयएमचे 2 आणि समाजवादी पक्षाचे 7 नगरसेवक होते. यावेळी नेमकी उलटी स्थिती झाली. मुंबई महापालिकेला यावेळेस धार्मिक रंग चढला असतानाही सर्व पक्षीय व अपक्ष असे 334 मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. यामध्ये समाजवादी पक्षाचे 70, एमआयएमचे 49, काँग्रेसचे 33 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 23 मुस्लिम उमेदवार मुंबईच्या मैदानामध्ये होते. मुंबई महापालिकेत यंदा 31 मुस्लिम नगरसेवक निवडून आले. ही संख्या 2017 मधील 27 महापालिकांच्या तुलनेत 4ने वाढली आहे. या समुदायाने पुन्हा एकदा काँग्रेसवर मोठा विश्वास दाखवला असून एकूण 31 पैकी 14 नगरसेवक एकट्या काँग्रेसने जिंकलेत. मात्र गोवंडी सारख्या भागात मोठा फेरबदल पाहायला मिळालाय, जिथे मतदारांनी समाजवादी पक्षाला नाकारून एमआयएमला पसंती दिली. निवडून आलेल्या इतर नगरसेवकांमध्ये 7 एमआयएमचे, 3 राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, 3 शिवसेना ठाकरे गटाचे, 2 समाजवादी पक्ष आणि 2 शिवसेना शिंदे गटाचे अशा उमेदवारांचा समावेश आहे. एमआयएमने यावेळेस बहुतांशी उच्च शिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिलं. त्यामुळे एमआयएमची राज्यात सरस कामगिरी बघायला मिळते. 5 नगरसेवक असतील तर गटनेतेपद मिळत असतं. समाजवादी पक्षाने 7 नगरसेवक असल्याने नियमानुसार पक्षाला गटनेतेपद मिळालं होतं. मात्र सपाने यावेळेस 2च उमेदवार निवडून आले.
सपाची जागा आता एमआयएमने घेत 8 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे सपासह काँग्रेसलाही मोठा धक्का बसला असं मानलं जातं. यावर बोलताना इम्तियाज जलील हे म्हणालेत, भाजपचा विजय होणे स्वाभाविक आहे. त्यांच्याकडे पैसा व पूर्ण ताकद होती. पण भाजपाचे पूर्ण महाराष्ट्रात एक लक्ष होतं. ते म्हणजे त्यांना एकनाथ शिंदेंची शिवसेना संपवायची होती. त्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐनवेळी युती तोडली. आता शिवसेना शिंदे एमआयएमच्या मागे लागले. त्यांचा एक मंत्री, पालकमंत्री, 6 आमदार, खासदार असूनही त्यांनी काय केलंय? त्यांच्या सभांमध्ये फक्त एमआयएम, इम्तियाज जलील असेच मुद्दे होते. एमआयएम जातीवादी पक्ष असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. आज आम्ही हिंदू महिलांना देखील निवडून आणले, हे सामान्य लोकांचं यश आहे असं सांगत शिंदे गटाला त्यांनी डिवचले. महत्त्वाचे म्हणजे काय, तर निवडणुकीच्या काळात एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर तिकीट वाटपावरून अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. महापालिका निवडणुकीत एमआयएम कशी कामगिरी करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. या निवडणुकीत एमआयएमने शानदार कामगिरी करत 120 पेक्षा जास्त उमेदवार जिंकून आणल्याने आता एमआयएम महापालिका निवडणुकीत 6वा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. एमआयएम हा पक्ष भाजपची बी टीम म्हणून देखील ओळखला जात होता, असा आरोप असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. या संदर्भात उत्तर देत असताना हैदराबादमध्ये एक म्हण आहे, गिरे तो भी टांग ऊपर, याचा दाखला दिला. आरोप करणाऱ्याला रोखू शकत नाही, वाटेल ते आरोप करूनही काही उपयोग नाही. ही निवडणूक होती, ही मतदारांची पसंती आहे असे ओबीसी यांनी स्पष्ट केलंय. एक नजर टाकूयात की राज्यात कोणाच्या जास्त जागा निवडून आल्यात. भाजप हा 1425 नगरसेवकांसह राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरलाय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 399 नगरसेवक निवडून आलेत. काँग्रेसने 324 जागा जिंकल्या आहेत. अजित पवार गटाने 167 जागा जिंकल्या आहेत, तर ठाकरे गटाचे 155 नगरसेवक विजयी झालेत. तर एमआयएम 125 जागा जिंकल्यात. त्यामुळे पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे आगामी काळात कोणत्याही पक्षाला नियोजन करताना एमआयएमचा विचार करावा लागणार आहे. मुस्लिम मते अगोदर काँग्रेसची मक्तेदारी होती, पण आता ते चित्र पूर्णपणे वेगळं झालंय. शिवाय मुस्लिम मतदारांचा मूड देखील बदललाय. त्यामुळे अगोदर फक्त वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारा एमआयएम आता प्रमुख पक्ष बनलाय. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.